नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो. ही बातमी आपल्याला प्रसिद्ध वृत्तवाहिनी ई सकाळ म्हणजे साम टी व्हीकडून आपल्याला पाहायला भेटते. आणि यामध्ये जे आहे लाडक्या बहिणीला ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची आणि सप्टेंबरच्या हप्त्याबद्दलची एकत्रितपणे काय माहिती आहे, सोबत हप्ता भेटणार आहे तर कोणत्या दिवशी भेटणार आहे, 3,000 सोबत भेटणार आहेत का फक्त 1.5 भेटणार आहेत, ही सगळी बातमी आणि खुशखबर जी आहे बातमी आपल्याला जी आहे साम टी व्हीनं दिलेली आहे. ती जशाला तशी जी आहे आपण तुम्हाला सांगणार आहोत. काय म्हणते नेमकं बातमी, कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत आणि कोणत्या दिवशी जे आहे सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली, बातमीचा अर्थ काय आहे नेमका, सगळ्या गोष्टी ज्या आहे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजून सांगणार आहे. मात्र तुम्ही जर नवीन असाल आणि आणखीनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे ट्रस्टेड आणि रेग्युलर व्हिडिओ येतात. मोठ्या मोठ्या अपडेट आणि छोट्या छोट्या अपडेट दोन्हीसुद्धा तुम्हाला जे आहे आपण पोहोचवतो, जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीच्या अपडेटमध्ये कोणतीही कमी येणार नाही आणि हप्त्याबद्दलची ही माहिती देतो. बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा काय दिली बातमी नेमकी, बघा. लाडक्या बहिणींना खुशखबर, मिळणार आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा. म्हणजेच काय, तर आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा तुम्हाला जे आहे भेटणार आहे, असं जे आहे साम टी व्ही ई सकाळ सांगत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. बघा, सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिले, कशा पद्धतीने होणार आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार. बघा, हा प्रश्न सर्वांनाच होता, लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार. सप्टेंबर महिना सुरू झाला, अद्याप महिलांच्या खात्यात पैसे नाही. ऑगस्ट गेलाच गेला, मात्र सप्टेंबर सुरू झाला तरी पैसे नाहीत खात्यात. ही गोष्ट बरोबर आहे. बघा, ऑगस्ट सप्टेंबरचा एकत्र हप्ता येण्याची शक्यता. बघा, तुम्हाला म्हटलं ना, तर म्हणजेच काय, तर 1.5 + 1.5 1.5 + 1.5 म्हणजेच एकत्रित काय, तर 3,000 येण्याची शक्यता. सप्टेंबर महिना सुरुवात झाला, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यानच लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, आजच्या दिवशी, आज किती तारीख आहे, 2 तारीख असेल, आज किंवा उद्या जे आहे आपल्याला पैसे भेटण्याची जी आहे घोषणा होणार आहे. किती पैसे भेटणार आहे तर याबाबत मात्र अजून अनिश्चित आहे. फक्त ऑगस्टचाच देतील की ऑगस्ट सप्टेंबरचा सोबत देतील, तर कारण सणावाराचे दिवस असल्यामुळे एकत्रित हप्ता भेटू शकतो का, हे मात्र अनिश्चितता आहे. मात्र आपल्याला हप्ता भेटणार एवढं नक्की आहे की 1-2 दिवसात त्याची जी आहे घोषणा होऊ शकते असं त्यांनी सांगितले. बघा, ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही. म्हणजेच काय, तर सप्टेंबर महिना सुरू झाला, दरम्यान आता गौरी पूजनानिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्याकडे आता लक्ष्मीचा सण असल्यामुळे जे आहे ऑगस्टचा हप्ता त्यामध्येच इन्क्लूड, कारण गौरीपूजन म्हणजेच काय, तर देवीचं पूजन आहे, बहिणीचं पूजन आहे, म्हणजेच काय, तर स्त्री सन्मान आहे. तर त्याचमध्ये जे आहे आता ऑगस्टच्या हप्त्याची जी घोषणा आहे व्हायची शक्यता आहे. दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे. बघा, ही बातमी साम टी व्ही सांगते, आपल्याला ऑफिशियल चॅनल आहे जे आहे सकाळचं, तर त्याच्यामुळे ते सांगत आहे. बघा, 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट सप्टेंबरचा एकत्र हप्ता एकत्र येणार. बघा, आता सप्टेंबर महिना सुरुवात झाल्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल, त्यामुळे दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणती घोषणा झालेली नाही. मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, आदितीताई तटकरे जे आहेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे की ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता जे आहे एकत्रितपणे येईल का, सोबत येईल का, आणि कसं होईल ते 1 ते 2 दिवसामध्ये वाट बघायची आहे. 1 ते 2 दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी आपल्याला समोर दिसतील. बघा, 26 लाख महिलांचे अर्ज बाद.
बघा आता ही बातमी जी आहे त्याच्यातच इन्क्लूड आहे. 26,00,000 महिलांचे अर्ज कसे बाद आहे बघा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 26,00,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांना अपात्र ठरवतील त्यांना योजनेतून बाद केली जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करत आहेत. बघा हा मुद्दा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, की अंगणवाडी सेविका ज्या महिलांना अपात्रतेमध्ये ठेवलेलं आहे, त्यांना प्रत्येकाला जे आहे फोन करणार आहेत, स्वतः घरी येणार आहेत. आणि कालची एक केस स्टडी मी अशी पाहिली, की स्वतः तिकडून फोन आलेला होता अंगणवाडी सेविका ताईचा, की तुमचा फॉर्म अपात्र आहे आणि तुम्ही येऊन भेटा. मग तुम्हाला जे आहे सांगण्यात येईल, की कारण काय. तर ही केस स्टडी काल स्वतः मी पाहिली होती. तर त्या महिलांनी सुद्धा लक्षात घ्यावं, की तुम्हाला स्वतःलाही अंगणवाडी सेविका कॉन्टॅक्ट करतील आणि घरी येतील. त्याच्यामुळं पॅनिक आणि चिंता करू नका. आणखीन भरपूर दिवस आहेत. त्यांच्या हिशोबाने काम करत आहेत त्या. त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. बघा ही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येत होता, की या बहिणींचं काय करायचं ज्या अपात्र होत्या. एक तर मुद्दा आपल्याला लक्षात आला, की आपल्याला समजा 2 ते 3 दिवसामध्ये घोषणा होऊन पैसे व्हायची शक्यता आहे. मात्र या 26,00,000 लाडक्या बहिणींमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत, की त्यांच्याकडे अंगणवाडी सेविका पोहोचल्या नाहीत. मग त्या पॅनिक होत आहेत, चिंतित होत आहेत ना. बघा कालची केस स्टडी अशी होती, की स्वतः त्यांनी फोन केलेला होता. अंगणवाडी सेविकांनी आपल्याला बोलवलेलं होतं, की एका ठिकाणी या आणि तिथं तुमचा फॉर्म तपासायचा आहे. काय प्रॉब्लेम आहे? अपात्रतेमध्ये तुमचं नाव आहे. मग हेच तुमच्यासोबतही होऊ शकतं. मात्र प्रत्येकाला जे आहे वेळ द्यावा लागतो. थोडासा वेळ द्यावा लागतो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा. एक ना एक दिवस तुमची बारी लवकर येणार. येत्या 15 दिवसात किंवा 20 दिवसात किंवा 10 दिवसात जे आहे तुमच्यापर्यंत फोन येईल, तुमच्या घरी येतील, तुम्हाला समजून सांगतील किंवा तुमच्याकडून काय पात्र, अपात्र, कशामुळे काय, डॉक्युमेंट काय लागतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारणार आहेत. आणि त्याच्यानंतरच फॉर्ममध्ये जे आहे चेंजेस होणार आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची, की जर तुम्हाला जून-जुलैचे पैसे आले नाहीत, तर मात्र अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार, तुम्हाला बोलणार. तेव्हाच सगळा निर्णय फायनल होईल. तोपर्यंत तुम्ही बिनधास्त घरी बसून राहा. अजून अंगणवाडी सेविका आली नाही तरी टेन्शन घेऊ नका. त्यांचं काम आहे त्या तुमच्यापर्यंत येतील, तुमच्याशी जे आहे बोलतील आणि तुम्हाला जे आहे समाधान करतील. तुम्हाला कशामुळे अपात्र होत आहेत, कशामुळे पात्र होत आहेत, हे सगळं तुम्हाला जे आहे समजून सांगतील. बघा व्हिडिओ मोठा होत असेल तर थांबू. कारण अंगणवाडी सेविका ज्या आहेत आपल्यापर्यंत येतील, त्यामुळे निश्चित राहा. चिंता करू नका. चिंतेची काही एक गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या फॉर्मबद्दल सगळं सांगतील आणि असेच छोटे-छोटे लाडक्या बहिणीचे अपडेट जे आहेत तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाडक्या बहिणीबद्दलच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका.